आपण पाहत आहात परिवर्तन एक लोक चळवळीचं पीबी न्यूज चॅनल। या विशेष बातमीपत्रात मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात रविवारी बौद्धकालीन अर्थमंत्रीच्या अस्थिकलश शोभायात्रेचे आगमन। धम्मकाया मिशनच्या वतीने अस्थिकलश दर्शन सोहळ्याचं आयोजन। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात रविवारी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता बौद्धकालीन अहंत भिक्खूच्या अस्थिकलशांच्या शोभायात्रेचं आगमन होत आहे। ही शोभायात्रा सकाळी ठीक 9 वाजता मालेगाव शहरात असेल। शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रापासून या शोभायात्रेला प्रारंभ होणार असून ही शोभायात्रा शहरातील अशोकनगर मध्ये असलेल्या तक्षशिला विहारामध्ये तिचा समारोप होईल। या अस्थिकलश दर्शन सोहळ्याचं आयोजन धम्मकाया मिशनच्या वतीने करण्यात आलं असून या शोभायात्रेत शहरासह जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी सहभागी व्हावं आणि या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन पुण्य अर्जित करावं अशा प्रकारचं आवाहन धम्मकाया मिशनच्या वतीने करण्यात आलेलं आहे। धम्मकाया मिशनचे उपाध्यक्ष मनोज सावळे, अध्यक्ष राहुल तायडे, त्याचबरोबर सुभाष मोरे PSI बदलापूर तथा केंद्रीय सदस्य धम्मकाया मिशन यांनी अशा प्रकारचं आवाहन सगळ्यांना केलेलं आहे। त्याचबरोबर ही शोभायात्रा करत असताना ही शोभायात्रा व्यवस्थित पार पडावी, सगळ्यांना या अस्थिकलशाचं दर्शन घेता यावं म्हणून धम्मकाया मिशनच्या वतीने काही उपासकासाठी खास असे नियमही घालून देण्यात आलेले आहे। सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अस्थिकलशाच्या दर्शनासाठी येत असताना सगळ्यांनी शुभ्र वस्त्र परिधान करावे। त्याचबरोबर या सोहळ्याचं स्वरूप असं सांगण्यात आलेलं आहे की काही भिक्खू आणि काही उपासक यांच्याकडे जवळ ते अस्थिकलश असणार आहेत। या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन भंते धम्मा सुगत यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे। या धम्मकाया मिशनच्या वतीने मालेगाव शहरासह वाशिम जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन धम्मकाया मिशनच्या वतीने करण्यात आलेलं आहे। बातमीपत्र संपलं। नमस्कार।